नेहमी नेहमी मेथीची तीच भाजी खाऊन कंटाळा आला तर मेथीची फोडणीची थापी वडी नक्की ट्राय करा. मुलंसुद्धा आवडीने खातील. करायला पण सोपी आणि झटपट अशी होणारी आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. इथे मी 1 वाटी मेथीची भाजी घेतली आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतली. आता आपण मिश्रण बनवून घेऊया. तर आता मेथीची भाजी जी आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटीची कोथिंबीर आहे ती टाकूया. नंतर आपण सगळे सुके मसाले ॲड करणार आहोत. इथे मी घेतला आहे 1 चमचा हळद, 1 चमचा जिरे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, नंतर चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे लाल तिखट. आता यामध्ये आपण बेसन पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ घालणार आहोत. बेसन पीठ हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता. आधी पहिलं हे पाणी घालताच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गरज वाटली तर आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. मिश्रण माझं आता तयार झालं आहे. हे अशा प्रकारे आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. एकूण 2 वाटी मला बेसन पीठ याच्यासाठी लागलं आहे. पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी एका ताटाला मी तेल लावून घेणार आहे आणि त्यानंतर याच्यावरती हे मिश्रण टाकून आपल्याला असं थापून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण थापून नाही घ्यायचं, थोडं जाडसरच ठेवायचं. अशा प्रकारे आपल्याला सगळं थापून घ्यायचं आहे. आता ही वडी आपण वाफवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी गॅसवर पाणी उकळत ठेवलं होतं. त्यावरती आता चाळणी ठेवायची किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण हे स्टीम करू शकता. आता एक 10 मिनटं याला मोठ्या गॅसवर चांगलं वाफवून घ्यायचं आहे. एक 10-15 मिनटं झाले आहेत आणि वडी मस्त आपली वाफवून तयार झाली आहे. आता इथे मी वड्या सगळ्या कापून घेते आणि त्यानंतर आपण याला फोडणी देऊया. फोडणी देऊन ही थापी वडी खूप छान लागते. त्यासाठी मी कढई तापत ठेवली. कढई चांगली तापली की त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालायची. त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा. नंतर कांदा घालायचा आणि चांगलं परतून घ्यायचं. कांदा चांगला गुलाबी रंगावरती परतून झाला की 1 चमचा हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर जी आपण कापून घेतलेली थापी वडी जी होती ती याच्यामध्ये घालून आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. 1 मिनिटभर तेलामध्ये चांगलं परतून झालं की यावर झाकण ठेवून आपल्याला 1-2-3 मिनटं वाफ काढून घ्यायची. 1-2-3 मिनटं झाली आहेत आणि मस्त आपली थापी वडी तयार झाली आहे. प्रत्येक वेळी वडी ही तळून खाण्यापेक्षा अशी फोडणीची वडी खायला खूप सुंदर लागते. तुम्ही अशा प्रकारे अळूवडी, कोथिंबीर वडी किंवा पालक वडी तुम्ही बनवू शकता. खायला खूप अप्रतिम लागतात. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. फोडणीची थापी वडी.